एका शेतकऱ्याच्या शेतात मला अशा प्रकारे विहीर दिसली आणि याच्यावर मला एक ब्लॉग काढावंसं सुचलं. तर ह्या ब्लॉगमध्ये मी काय म्हणलं ह्या विहिरीबद्दल तर पुढं ऐका. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आलतो एका खेडेगावामध्ये ताळकळसमध्ये. हे परभणी तालुक्यामध्ये गाव येते, मोठं गाव आहे हे. आणि इथं मी एक अशी विहीर पाहिली, जी विहीर पहिल्या बांधकामामध्ये होती, जसं की दगडामध्ये. आता जी बांधकामामध्ये असते ती अलग आहे. आणि ही बघा, पहिले एक कडे आहेत तिथं, अशा दगडामध्ये कडे आहेत. आणि किती उंच ही पाणी आहे. ही विहीर बघून मला नाही का, हे पायऱ्या बघून, विहीर बघून मला सैराटमधला शीन आठवला. असाच एक शीन असतो सैराटमध्ये. अशी एक विहीर असते ज्यात फरशा येऊन उडी हाणते. आणि बघा गाईज, हे मेन हायवेच्या किती जवळ आहे. हे शेतकरी, कोण्या शेतकऱ्याची माहीत नाही, पण एक नंबर विहीर आहे. मित्रांनो, जांभळाचा सीझन आता सुरू झालेला आहे. बघा कशा प्रकारे जांभळं लागलेले आहेत, बारीक बारीक. आणि आता उद्या होळी आहे. आणि मी ज्या गावाला आलतो त्या गावाचं नाव ताळकळस आहे. आणि इथं गुळाचा कारखाना, जिथं गुळ बनते, बरोबर. बघा कसं प्रदूषण उडायले. गुळ पण गरजेचं आहे. आणि जिथं मी थांबलो हे हायवे आहे. मी इकडं फोटोशूटसाठी आलतो, मला राहुल नेण्यासाठी यायले. राहुल आले समोरून. चालायचं काय राहुल भाई, ब्लॉग मध्ये काय बनायचं काय? आमच्याकडे वातावरण एक नंबर वातावरण. गुळ बनते काय इथं? आम्हाला घरून कॉल आलता, म्हणून आम्हाला फोटोशूट करता आला नाही. लगेच आम्हाला घराकडे निघावं लागलं. मग आम्ही काय तिघंजण निघालो घराच्या दिशेनं. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे दररोज नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटू अशाच एखाद्या नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद, जय भारत.